भाषणाचा विषय कसा निवडावा याबद्दल बऱ्याच जणांच्या मनात अनेक प्रश्न असतात। काही गोष्टी आहेत, जर त्या गोष्टींचा जर तुम्ही विचार केलात तर तुम्हाला भाषणाचा विषय फार चांगल्या पद्धतीने निवडता येऊ शकेल। पहिली गोष्ट, भाषणाचा विषय निवडताना ज्या विषयाचे आपल्याला ज्ञान आहे असा विषय निवडला तर ते भाषण अतिशय सुंदर होतं। दुसरी महत्त्वाची गोष्ट की ज्या विषयाचा आपल्याला नॉलेज नाही असाही विषय आपण निवडू शकतो, फक्त यासाठी तुम्हाला प्रॅक्टिससाठी अधिक कालावधी द्यावा लागेल, त्यावरती रिसर्च करण्यासाठी अधिक वेळ द्यावा लागेल। म्हणून जो ज्ञात असलेला म्हणजे माहिती असलेला जर विषय निवडलात ना तो अतिशय चांगला ठरेल। बरं, माहिती विषय आहे आणि एखादा विषय माहिती नाही, या दोन्ही गोष्टी आहेत समजा वेगवेगळ्या। माहिती नसलेल्या विषयाची तुम्हाला तयारी करून संभाषण किंवा बोलता येऊ शकेल, माहिती असलेल्या विषयाची जास्त तयारी करावी लागणार नाही। असं जरी असलं तरी समोरच्यांचा इंटरेस्ट पाहून तुम्ही जर विषय निवडलात तो अतिशय प्रभावशाली ठरू शकेल। म्हणजे ज्यावेळेस समोरचा जर ऑडियन्स कसा आहे, त्यांना नेमकी कशाची गरज आहे, त्यांच्या वयानुसार म्हणा, त्यांच्या आवडीनिवडीनुसार जर आपण जर टॉपिक निवडला तर तो अतिशय उत्तम आणि सर्वात बेस्ट ठरू शकेल। म्हणजे जर तुम्ही जर बघितलं कॉलेजचे विद्यार्थी असतील तर त्यांच्यासाठीचा टॉपिक कोणता इंटरेस्टेड ठरू शकेल त्यानुसार तुमचं भाषण झालं पाहिजे। किंवा एखादे राजकारणी लोक आहेत आणि राजकारणी लोकांच्या समोर तुम्हाला बोलायचं असेल तर त्यांचा इंटरेस्ट कशात आहे हे पाहून तुम्हाला टॉपिक निवडावा लागेल। जर तुमच्या समोर उद्योजक आहेत तर त्या उद्योजक लोकांसमोर तुम्हाला नेमकं त्यांचा इंटरेस्ट कशात आहे, इंटरेस्ट या जर उद्योजक आहेत तर उद्योजकतेमध्ये कशा पद्धतीने काम केलं पाहिजे, उद्योग कसा करायला पाहिजे, काय करायला पाहिजे, या गोष्टी जर सांगितल्या तर त्यांना त्या आवडतील। म्हणजे टॉपिक निवडताना मात्र तुम्ही समोरच्या व्यक्तींचा, समोरच्या ऑडियन्सचा इंटरेस्ट कशात आहे हे पाहून जर तुम्ही टॉपिक निवडला तर तो टॉपिक अप्रतिम असा ठरेल। म्हणून तुम्ही या गोष्टींचा विचार केलात ना की भाषणाचा विषय निवडताना जो माहिती आहे, जो माहिती नाही आणि लोकांचा इंटरेस्ट यावरती जर काम केलं तर तुमचा टॉपिक हा अप्रतिम आणि द बेस्ट ठरेल, एवढंच मी सांगेल। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांना वक्ता बनायचे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा। धन्यवाद।